लोहारे संघाचे बॅट्समन लोहारे संघाचे ओपनर आशिष आणि सौरव. फिल्डिंग लावून घ्या पटापट. आमचे गणेश साहेब दळवी यांचे आगमन झालेले आहे. तरी मंडळाच्या वतीने त्यांचे हार्दिक आभार. हे पाणी आणा जा. स्ट्राईक करतो तो लोहारे गावचा आशिष आशिष वाडकर. बॉलर धीरज पार्टे. चालू करायचं. स्टार्ट नाव. पंचांचा व्हाईट बॉल. एक रन. हा डिक्लेअर डिक्लेअर. वाइड बॉल. एक रन. खूप सुंदर कीपिंग फिल्डिंग राजेश पार्टे. खूप उत्कृष्ट असा शॉट. ओय कॅच ड्रॉप. दोन रन. सौरभच्या बॅट्स मधून एक उत्कृष्ट असा 2 रन. खूप सुंदर असा बॉल.
एक रन. 7. 5 बॉल 7 रन्स. खूप सुंदर अशी फिल्डिंग अमोल पार्टे. पहिलं षटक 8 धावा. पहिलं षटक पूर्ण होत आहे. दुसरं षटक. दुसरं षटक टाकतोय तो आपला लव वाडकर. घाई करा. हो. ओके. लव वाडकर पहिला विकेट. खूप सुंदर अशी बॉलिंग. आशिष दादा आउट झालेले आहेत. त्यांना मागे परतावे लागेल. साहिल शेडगे. स्ट्राईकला येत आहे साहिल शेडगे. उत्कृष्ट अशी बॉलिंग लव वाडकर. खूप सुंदर अशी बॉलिंग. खूप सुंदर. वन डे. एक डिक्लेअर बाईचा. बॉलिंग बॉलिंग. एक डिक्लेअर. दहा बॉल 10 रन. हो मस्त. उत्कृष्ट अशी बॉलिंग. उत्कृष्ट. 4 डॉट बॉल. सलग 4 डॉट बॉल लव वाडकर. कॅच ड्रॉप.
2 रन. राजेश कोंडरे यांचं मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत. त्यांनी कृपया स्टेजवर यावे. राजेश कोंडरे. सेकंड ओव्हर 12 रन. खूप सुंदर अशी ओव्हर लहू वाडकर. खूप सुंदर असं षटक पाहायला मिळालं. हो, टीमसाठी चांगलं योगदान त्यांचं. 12. बॉलिंगसाठी आलेला आहे तो सागर रिंगे. स्ट्राइक करतोय तो सौरभ कदम. वन डे. दोन धावा. उत्कृष्ट असा शॉट. अरे कॅच ड्रॉप. किती? 6 रन. 6. सौरभच्या बॅट मधून उत्कृष्ट असा षटकार पाहायला मिळाला. या बॉलला लेग बाईज होती का पंच? बॅटला कार्याध्यक्ष चषक आजच्या दिवसातील पहिला सामना चालू असताना आपण पाहतोय सुंदर चेंडू होता, परंतु डिक्लेअर झोनमध्ये जाणारा हा चेंडू एका धावेवरती समाधान मला लागेल. फलंदाजाला धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या झाली ती 22. तिसरं षटक मार्गस्थ असताना 4 बॉलची समाप्ती झाली आणि धावसंख्या आपण पाहताय ते 22. चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज मार्केटवरती सज्ज. एक डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू पंच मात्र दंडित करतायत आणि अवांतर धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या झाली ती 23. खूपच सुंदर व नीटनेटकं आयोजन आपण पाहू शकता. कार्याध्यक्ष विकासजी उतेकर साहेब यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या सोबतीला त्यांचं पूर्ण ग्रामस्थ, त्याचबरोबर त्यांच्या सहाय्यक पोलादपूर तालुका सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत ही खेळवली जाणारी स्पर्धा. चेंडू हवेत आहे. यावेळेस देखील चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये आणि एकाच धावेवरती समाधान म्हणावे लागेल ते फलंदाजाला. धावसंख्येत बदल. पुन्हा एकदा चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये आणि पुन्हा एकदा फक्त एका धावेवरती समाधान मानावं लागतंय ते फलंदाज यांना. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 25.
हॅलो. यानंतर होणारा सामना उंबरकोंड वर्सेस आई जननी माता किन्नेश्वर या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण ही इनिंग संपताच टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी यायचं आहे. आला 3 षटकांच्या समाप्तीनंतर वैयक्तिक पहिलं षटक हाताळण्यासाठी मंगेशला पाचारण केलंय. बोरगर या संघाच्या कर्णधाराने गोलंदाजी मार्केंडवरती आपण पाहताय ते मंगेश यांना चेंडू हवे ते चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार 2 धावांसाठी. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहताय 27 आणि या 27 धावसंख्येमध्ये तब्बल 10 धावा आहेत त्या सौरभ यांच्या फलंदाजीमधून आपण पाहताय. चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून. यावेळी चेंडू हवेत होता परंतु क्षेत्ररक्षक मात्र चेंडूपासून दूर होता. शेवटच्या टप्प्यामध्ये मात्र सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. आणि 2 धावा या चेंडूवरती अर्जित केल्या त्या सौरभ यांनी. शेवटच्या षटकामध्ये हाणामारीचं प्रात्यक्षिक करण्याचा मनसुबा त्यांचा आपण पाहतोय. पहिलाच चेंडू एकदम सीमारेषा पार धाडला होता परंतु नैसर्गिक अडथळ्यामुळे त्यांना फक्त 2 धावा तिथे त्या चेंडूवरती अर्जित करण्यात यश संपादन केलं होतं. स्लोअर बॉल पद्धतीचा हा चेंडू टाकला होता. फलंदाज मात्र तिथं पूर्णपणे बीट झाले आणि एकाच धावेवरती त्यांना समाधान मानावं लागते. आता आपण स्ट्राईकला पाहताय ते साहिल यांना. साहिल याच्या बॅटमधून आत्तापर्यंत 5 धावा त्यांच्या माध्यमातून आपल्या संघासाठी खेळून काढलेले आहेत आणि शेवटचे 3 चेंडू त्यांना फेस करायचे आहेत. पाहूया या शेवटच्या 3 चेंडूमध्ये ते कशा प्रकारे कामगिरी करतात आणि जास्तीत जास्त आपल्या संघाला फायदा करून देतील का हे पाहणं मात्र उत्कंठावर्धक राहणार आहे. चेंडू मात्र हवेत आहे. चेंडू खाली यष्टीरक्षक वेगाने येतोय परंतु नो मॅन लँड क्षेत्रामध्ये हा चेंडू. दुसऱ्या प्रयत्नात मात्र चांगला क्षेत्ररक्षक आपण तिथे पाहतोय. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता आणि अपील मात्र पंचांच्याकडे देत आणि पंचांनी मात्र अपीलला दाद दिले. बोट उंचावलंय आणि गडी बाद होतोय साहिलच्या स्वरूपात. दुसरा आदरा लोहारे संघाला. चेतन मात्र आपली वैयक्तिक खेळी संपुष्टात आल्यानंतर त्याच्या जागे जातोय तो चेतन. पाहूया चेतन कशा पद्धतीने कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. स्ट्राईकला पुन्हा एकदा आपण पाहतोय ते सौरभ याला. सौरभ मात्र चांगल्या पद्धतीनं खेळतोय आणि तोच खेळाडू आता आपण स्ट्राईक एंडवरती पाहतोय. आतापर्यंत मंगेशांच्या माध्यमातून 4 चेंडू हाताळले आहेत आणि त्यांच्या गोलंदाजीचं जर पृथक्करण म्हणायचं झालं तर संमिश्र असं या स्वरूपाचं पृथक्करण करावं लागेल यांच्या गोलंदाज. यावेळी चेंडू हवेत होता परंतु इथेही क्षेत्ररक्षक मात्र चेंडूपासून लांब होता. त्याचं परिवसन होत आहे ते 4 धावांसाठी. खूप मोठ्या फरकानंतर मात्र या
इनिंगमध्ये आपल्याला 4 धावा पाहायला मिळत आहेत त्या सौरभच्या बॅटमधून. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या झाली ती 36. 2 बाद 36. पहिल्या इनिंगमधील शेवटचा चेंडू हाताळतील ते मंगेश. या अगोदरच्या जर 3 षटकांचा जर आपण विचार केला तर आतापर्यंत मात्र मंगेश यांचं षटक काहीसं महागडं आपल्या संघासाठी. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न होऊन निश्चितच होईल आणि दुसरी धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण आणि फक्त 2च धावेवरती. तिसऱ्या धावेचा एक धोकादायक पवित्रा त्याने आक्रमला परंतु तो यशस्वीरित्या पूर्ण होतोय. या चेंडूवरती मात्र 3 धावा पूर्ण होताना गडी मात्र धावचित होतोय. धावसंख्येत बदल झालाय. धावसंख्या झाली ती 38. 3 बाद 39 आणि जिंकण्यासाठी बोरगर संघाला 40 धावांची आवश्यकता असणारे 24 चेंडूमध्ये. कशा प्रकारे बोरगर संघ हे आव्हान परतावून लावतोय हे येणारे 24 चेंडू मात्र निर्धारित करतील. तरी पंचांना विनंती असेल त्यांनी सामना लवकरात लवकर सुरू करून घ्यायचा आहे. हॅलो हॅलो लोहारी संघाचा क्षेत्ररक्षण आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्या. यानंतर होणारा सामना उंबरकोंड वर्सेस किन्नेश्वर. दोन्ही संघाच्या संघनायकांना टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे टॉस करण्यासाठी. ही मॅच झाल्यानंतर त्वरित दुसरा सामना आपला खेळवण्यात येईल. घाई करायची जरा. बोरगर संघाचे बॅट्समन लवकरात लवकर पाठवा. तसेच उंबरकोंड आणि किन्नेश्वर या संघांच्या संघनायकांना विनंती आहे आपण टॉस उडवण्यासाठी त्वरित टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. रमेश पार्टे यांच्या हस्ते टॉस उडवण्यात येईल. बोरगर संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपले बॅट्समन त्वरित मैदानात पाठवता. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. 40 मिनिटांमध्ये आपल्याला एक इनिंग एक मॅच पूर्ण करायची आहे. प्रत्येक इनिंगला 20 मिनिटं भेटतील. तर प्रत्येक संघनायकाने याची काळजी घ्यायची आहे. बोरगर व लोहारे या दोन्ही संघांचा आपला अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा जेणेकरून आपल्या खेळाडूंचा नामोल्लेख आम्हाला करणं सुलभता प्राप्त होईल. तरी याची दक्षता घ्यायची. 24 चेंडू आणि 40 धावांचं आव्हान असणारी हा सामना. येणारे 24 चेंडूमध्ये कशा प्रकारे बोरगर संघ परतावून लावतोय हे पाहूया. गोलंदाजी मार्केटवरती आपण पाहताय ते चेतन यांना. पहिला चेंडू मात्र हवे ते चेंडू खाली यष्टिरक्षित जाईल आणि कोणती चूक करणार नाही आणि पहिला गडी बाद होतोय तो बोरगर या संघाचा मंगेश यांच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर अशा प्रकारे जर फलंदाजाने सलामीवीर फलंदाजाने हाराकारी पत्करली तर येणाऱ्या फलंदाजांवर मात्र त्याचा निश्चित दबाव येतो आणि ह्या दबावाला झुगारून त्यांना त्यांचा आपला खेळ सुधारायचा असतो.
लेगबाईच्या पंच म्हणून कामगिरी पार पाडतायत ते अमित घाडगे साहेब. हे नाव मात्र बहुआयामी असणारं हे व्यक्तिमत्व, एक उत्कृष्ट व्यवस्थापक, उत्कृष्ट संघटक, अशा त्यांच्या माध्यमातून आपण नेहमीच कामगिरी पाहत असता. कुठेही स्पर्धा असू द्या तिथे मात्र त्यांच्या कामाचा ठसा मात्र प्रत्येक स्पर्धेत उमटला जातो आणि म्हणूनच ते सर्वांसाठी आवडतं व्यक्तिमत्व आहे. आजही आपण पाहू शकता सामन्याचं सूत्रसंचालन असू द्यात, पंचांची भूमिका असू द्यात व इतर मॅनेजमेंट असू द्यात, प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचा वाटा असतो आणि असं व्यक्तिमत्व आपल्या असोसिएशनला लाभलं हे आपलं नक्कीच भाग्य म्हणावं लागेल. आपण बोलूया सामन्याकडे. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर एक गडी बाद, 0 धावसंख्या असताना बोरगर संघाची. यावेळेस मात्र चेंडू जातोय डाव्या यष्टीच्या खूपच बाहेर. पंच मात्र दंडित करतील तोपर्यंत एक अवांतर धाव मात्र धावून काढले आणि या चेंडूवरती धावा मिळतील 2. यापुढील होणारा सामना उंबरकोंड वर्सेस आई जन्नीमाता किनेश्वर. तर आई जन्नीमाता किनेश्वर या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. चालू असणारा सामना बोरगर वर्सेस लोहारे या 2 उभय संघामध्ये. आत्तापर्यंत पहिलं षटक मार्गस्थ असताना मंगेश चेतन यांच्या माध्यमातून 1 चेंडूची सांगता झाली आणि एका चेंडूच्या अंती 1 गडी बाद 2 धावा असं पृथक्करण या गोलंदाजीचं म्हणावं लागेल चेतन यांच्या. दुसरा चेंडू हाताळण्यासाठी मात्र चेतन खेळपट्टीवरती चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला हा चेंडू. गचाळ क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी खेळाडूच्या माध्यमातून दुसऱ्या प्रयत्नात मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय आणि 1 धाव यशस्वीरित्या पूर्ण. एका धावसंख्येने धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या झाली ती 3. सुंदर चेंडू म्हणावा लागेल आणि चेंडू यष्ट्या मात्र त्रिफलाचित होतोय हा फलंदाज धीरज आणि दुसरा हादरा बसतोय तो बोरगर या संघाला. सुरेख गोलंदाजीचा प्रात्यक्षिक चेतन यांच्या माध्यमातून. 2 चेंडू धीरज डगआउटमध्ये परतल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी येतोय तो धीरज. सुरेख चेंडू होता आणि त्या सुरेख चेंडूवरती खेळण्यास मात्र पूर्णपणे बीट झालाय तो धीरज आणि त्याचं पर्यवसन त्रिफलाचित कोण धीरजचं पतन झाल्यानंतर मात्र आता स्वतः संघाचे कर्णधार जयेश यांचं खेळपट्टीवरती आगमन झालं. पाहूया त्यांच्या माध्यमातून कर्णधाराला साजेशी अशी कामगिरी होईल का आणि कर्णधाराला साजेशी अशीच कामगिरी करावी लागेल तरच आपल्या संघाला कुठेतरी विजयापर्यंत पोहोचवण्यात त्यांना यश प्राप्त होईल. जयेशांना मारा करेल तो चेतन. यावेळेस देखील घोषित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 1 धाव फक्त मिळेल या चेंडूवरती. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या झाली ती 4. पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ असताना ज्या षटकाच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त कशा धावा खेळून काढू शकतो आणि त्याचा फायदा आपल्या संघाला कशापर्यंत पद्धतीनं मिळवता येईल हे मात्र इथं या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही आणि त्याचा पुरेपूर फायदा मात्र लोहारे संघ उचलत असताना त्यांचे गोलंदाज या चेंडूवरती 2 धावा. सुंदर असा चेंडू म्हणावा लागेल आणि पूर्णपणे बीट झाले. चेंडू मात्र श्रेष्ठरक्षकाच्या हातात विसावतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. 1 षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली ती 6. 2 गडी बाद 6. यशस्वी षटकाची समाप्ती.
वैयक्तिक पहिलं व सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी मात्र कर्णधार आणि बोरगर लोहारे या संघाचा गोलंदाज आपण पाहतोय ते साहिल यांना गोलंदाजी मार्केंडवरती पाहूया साहिल कशा प्रकारे 6 चेंडू हाताळतोय आणि आपल्या संघाला काय योगदान देतोय ते. पहिल्याच चेंडूवरती मात्र खरपूस समाचार घेतला आहे तो धीरज यांनी आणि आपला निर्धार मात्र व्यक्त केला आहे. सलामी दिली होती साहिल यांना, कशा प्रकारे मी तुला सामना करेल आणि कशा प्रकारे मी विस्फोटक फलंदाजी करेल हे मात्र त्यांनी पहिल्याच चेंडूवरती दाखवून दिलंय आणि 6 धावांसाठी चेंडू मात्र सीमारेषा पार धाडलाय. धावसंख्येत वेगानं बदल झालाय, धावसंख्या झाली ती 12. अमोल सलामीवर फलंदाज अमोल यांच्या माध्यमातून हा चेंडू 6 धावांसाठी. दुसऱ्या चेंडूला मात्र तितक्यात चांगल्या पद्धतीने खेळून काढलंय, परंतु गचाल फेकी म्हणावी लागेल. त्या ठिकाणी धावचीतची संधी होती पण खूपच गचाल फेकी म्हणावी लागेल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. यावेळेस आपण स्ट्राईकला पाहतो ते जयेश यांना, बोरगर संघाचे संघनायक. सामन्याची पूर्णपणे जबाबदारी आपल्या खांद्यावरती पेलवत असताना आपल्या संघाला विजयापर्यंत घेऊन जातील का? पुन्हा एकदा गोलंदाजी मार्केवरती आपण पाहतो ते साहिल यांना चांगल्या पद्धतीनं चेंडू हाताळलाय. चेंडू पुन्हा एकदा जातोय घोषित धावसंख्येवरती. एका धावेवरती समाधान मानावं लागेल ते जयेश यांना. धावसंख्येत बदल होतोय, धावसंख्या झाली ती 14. आखूड टप्प्याचा चेंडू आणि टप्पा पडल्यानंतर काहीशी उंची घेणारा हा चेंडू पंच मात्र गोलंदाजाला दंडित करतील आणि अवांतर धावसंख्येत भर पडते. धावसंख्या झाली ती 2 गडी बाद 15. दुसरं षटक मार्गस्थ असताना लोहारे संघाच्या माध्यमातून यावेळेस मात्र दबाव आपण पाहतोय ते साहिल यांच्यावरती. पहिल्याच चेंडूवरती एक 6 धावांचा विस्फोटक सन्मानजनक चेंडू होता, त्याला तितक्यात चांगल्या पद्धतीने खेळून काढलं होतं. पुन्हा एकदा गचाल फेकी म्हणावी लागेल ते क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि धावचीतची संधी मात्र दवडले. तदनंतर मात्र 1 धाव अर्जित केले. धावसंख्येत बदल होतोय, धावसंख्या झाली ती 16. 2 बाद 16. सुरेख चेंडू म्हणावं लागेल. चांगलं कमबॅक साहिल यांच्या माध्यमातून. यावेळेस मात्र फलंदाजांनी पुनरागमन केले आणि चेंडू जाते 1 बाउन्स. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्येत वेगानं बदल होतोय, धावसंख्या झाली 20. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 20. 2 गडी बाद 1 बॉल बाकी आहे, माफ करा. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 2 बाद 20. अजूनही जिंकण्यासाठी 12 चेंडू 20 धावांची आवश्यकता असणार आहे ती बोरगर या संघाला. खेळपट्टीवरती आपण पाहतोय अमोल व जयेश यांना. चांगली फलंदाजीचं प्रात्यक्षिक या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्या संघासाठी. दुसऱ्या षटकाचा जर विचार केला तर तब्बल 14 धावा खर्च केलेत साहिल यांनी आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. त्याचा पुरेपूर फायदा मात्र बोरगर संघाने उचलला आहे. स्ट्राईकला पण पाहतोय जयेश व नॉन स्ट्राईकला पण पाहतोय ते अमोल यांना. सलामीवीर फलंदाज अमोल अजूनही खेळपट्टीवरती स्थिरावला. येणारे 12 चेंडू कशा पद्धतीने खेळतील आणि आपल्या संघाला कशा प्रकारे विजयी घोषित करतील हे मात्र येणारे 12 चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. ऑफसाईडच्या दिशेने तटवला चेंडू 1 धाव वेगानं पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु अमोल यांनी मात्र एका धावेवरतीच त्यांना समाधान मानायला सांगितलंय. धावसंख्येत बदल होतोय, धावसंख्या झाली ती 21. सांघिक 3रं वैयक्तिक
पहिलं षटक हाताळण्यासाठी प्रवीण यांना पाचारण केलंय लोहार संघाच्या कर्णधारांनी. पाहूया प्रवीण कशा प्रकारे गोलंदाजी हाताळतोय आणि आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून काय योगदान दिलं आपल्या संघासाठी. यावेळेस डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू, एक अवांतर धावसंख्या मात्र नक्कीच फायदेकारक ठरेल ती बोरगर या संघासाठी. कमी धावाचं आव्हान असताना त्यामध्ये ही अवांतर धावसंख्येची भर आणि एक धाव मात्र विजयाच्या जवळ घेऊन जाणारी असणार आहे ती बोरगर या संघासाठी. पुन्हा एकदा प्रवीण मारा करेल तो अमोल यांना. शॉर्टलाईनचा हा चेंडू सुंदररित्या तटवला मिडऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक मात्र वेगानं चेंडूवरती आला. दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि दुसरे धाव घेत असताना मात्र जयेशला मात्र तंबूचा आश्रयाला जावं लागेल. काहीच ताळमेळ नव्हता याचे वेळेस मात्र जयेश व अमोल यांच्यामध्ये आणि त्याचं पर्यवसन मात्र गडीबादच्या माध्यमातून आपण पाहतोय. एक धाव मात्र याच्यावरती शॉर्ट धाव असा पंचांचा निर्णय आम्हापर्यंत येतोय. धावसंख्या स्थिरावले 22 या धावसंख्येवरती. तिसरा गडी मात्र बाद होतोय तो जयेश यांच्या माध्यमातून बोरगर संघाचा. दोन धावा मात्र या चेंडूवरती धावून काढल्या होत्या परंतु त्यामध्ये पंचांनी मात्र इशारा कळवला की या चेंडूवरती कोणत्याच प्रकारची धाव नाही. स्ट्राईकला आपण अमोल यांना पाहतोय, नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय ते भावेश, नवीन फलंदाज भावेश स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय. तिसऱ्या षटकातील 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 22. पाहूया प्रवीण पुढचे 4 चेंडू कशा प्रकारे हाताळतोय ते. सुंदररित्या तटवलेला चेंडू, एक धाव वेगानं पूर्ण होत असताना दुसऱ्या धावचा प्रयत्न होईल का, परंतु एकाच धावेवरती समाधान मानतोय तो अमोल. स्ट्राईकला मात्र आता आपण पाहतोय नवीन फलंदाज भावेश यांना. भावेश कशा प्रकारे मारा करेल. इकॉनॉमिकल गोलंदाजीचा प्रात्यक्षिक मात्र आपण पाहतोय ते प्रवीण यांच्या माध्यमातून. टिचून गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून होत असताना आपल्या संघाला काहीसा दिलासादायक कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहतोय. अगोदरचं षटक मात्र खूपच महागडं ठरलं होतं ते साहिल यांचं. त्यानंतर मात्र चांगलं पुनरागमन. आकुटप्याचा चेंडू त्याला तितक्यात चांगल्या पद्धतीने खेळून काढलंय गली रिजनच्या क्षेत्रामध्ये आणि एकच धाव या चेंडूवरती अर्जित होते. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या झाली ती 24 3 गडींच्या पतनानंतर. अवांतर धावसंख्येत भर पडते. अवांतर धावसंख्येने धावसंख्या 25 या धावसंख्येवरती स्थिरावले. 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर तिसरं षटक मार्गस्थ असताना अजूनही जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता असणारे 7 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता असणारे ते बोरगर या संघाला चांगलं कमबॅक म्हणावं लागेल ते लोहार या संघाच्या गोलंदाजीच्या माध्यमातून. साहिलने मात्र आपल्या संघाला सामन्यामध्ये परतावून आणले. आकुट टप्प्याचा चेंडू होता त्याला तितक्यात चांगल्या पद्धतीने खेळून काढलंय अमोल यांनी आणि 3 षटक मात्र समाप्ती झाले. आणि धावसंख्या आपण पाहतोय 3 गडी बाद 26. जिंकण्यासाठी अजूनही 6 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता असणारी ती बोरगर या संघाला. प्रवीण यांनी मात्र आपल्या कर्णधाराला साजेशी अशी गोलंदाजी आपल्या माध्यमातून त्यांनी केले आणि आपल्या संघाला मात्र सामन्यामध्ये मजबूत पकड मात्र आतापर्यंत त्यांनी प्राप्त करून दिले. पण येणारे 6 चेंडू कशा प्रकारे हाताळतो येणारा नौखा गोलंदाज हे मात्र या सामन्याची दिशा ठरवतील. आणि या संघाचे माजी कर्णधार अविनाश यांच्या खांद्यावरती मात्र संप्रत कर्णधाराने गोलंदाजीचा भार सोपवला आहे. पाहूया अवी कशा प्रकारे मारा करतोय आणि या फलंदाजाला रोखून धरण्यात तो यश प्राप्त करेल का, की अमोल मात्र आपल्या विस्फोटक फलंदाजीच्या साह्याने आपल्या संघाला विजयश्री
प्राप्त करून देईल का? येणारे 6 चेंडू मात्र या सामन्याचा निकाल आपल्यापर्यंत पोहोचवतील. चालू असणारा सामना बोरगर वर्सेस लोहारे या दोन उभय संघामध्ये. यावेळेस चेंडू मात्र बॅटची एज लागून मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय आणि यष्टीरक्षक तिथे कोणत्याच पद्धतीची चूक करत नाही आणि अमोल सारखा विस्फोटक फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला परतत असताना आपण पाहतोय. आता मात्र नक्कीच म्हणावं लागेल की लोहारे संघाने मात्र आपली मजबूत पकड या सामन्यावरती प्रस्थापित केले आणि काहीसा निराश होऊन मात्र अमोल डगआउटच्या दिशेने परतत असताना आपण पाहतोय. पहिल्याच चेंडूवरती एक हिरा मात्र गारद करण्यात यश संपादन केले ते अवी यांनी. अमोलचं पतन झाल्यानंतर त्याच्या ठिकाणी येतोय फलंदाज राजेश. पाहूया राजेश या 5 चेंडूंना परतावून लावतोय का आणि या 5 चेंडूवरती मात्र आपल्या संघाला विजयश्री खेचून आणेल का, हे पाहणं मात्र उत्कंठावर्धक असणार आहे या सामन्यासाठी, दोन्ही संघांसाठी. आजच्या दिवसातील पहिलाच सामना आपण पाहतोय, अटीतटीचा सामना म्हणावा लागेल. आतापर्यंत या सामन्याचा जर आपण विचार केला तर गोलंदाजी मार्केटवरती आपण पाहतोय गोलंदाज अवी यांना पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता त्यांच्या माध्यमातून होते. चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. शेवटचे षटक मार्गस्थ असताना अवी यांच्या माध्यमातून जिंकण्यासाठी अजूनही बोरगर या संघाला 4 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता असणार आहे. यावेळी चांगल्या पद्धतीने खेळून काढला, परंतु क्षेत्ररक्षक मात्र फ्लंबल होतोय. त्याचा पुरेपूर फायदा मात्र खेळाडू घेतील आणि गचाल फेकी म्हणावी लागेल. धावचेची संधी होती ती मात्र एका चुकीच्या फेकीमुळे आपण तिथे पाहतोय ती दवडले. ती लोहार या संघानं धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या झाली ती 28. तीन चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता असणारे बोरगर या संघाला विजयासाठी. काहीसं सोपं काहीसं अवघड असं असणारं आव्हान. खेळण्याचा पुरेपूर प्रयत्न होता, परंतु चेंडू जातोय गलिली रिजनच्या क्षेत्रामध्ये. 1 धाव घोषित या क्षेत्रामध्ये. बोला. पुन्हा एकदा अवी गोलंदाजीसाठी सज्ज. टप्प्याचा चेंडू होता. पंचांच्याकडे मात्र अपील केली होती आणि पंचांनी मात्र अपील उचलून धरले आणि गडी बाद होतोय राजेशांच्या स्वरूपात. पाचवा गड्याचं हादरा बसला येतो बोरगर या संघासाठी. आणि सागर मात्र आता शेवटचा 1 चेंडू खेळण्यासाठी खेळपट्टीवरती येत असताना आपण पाहतोय. 1 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता असणार आहे विजयासाठी बोरगर या संघाला. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल ती अवी यांच्या माध्यमातून आपल्या संघासाठी. चेंडू मात्र जातोय खणखणीत 6 धावांसाठी, परंतु तोपर्यंत मात्र सामना आपल्या हातातून निसटला होता याची जाणीव मात्र फलंदाजाला होती आणि 6 धावाच्या फरकेनं सामना जिंकलाय तो लोहारे या संघानं. पराभूत तसेच विजेत्या या दोन्ही संघांचं कमिटीच्या वतीनं हार्दिक असं अभिनंदन.
पुढील फेरीसाठी लोहारे या संघाला हार्दिक शुभेच्छा. तसेच पुढील स्पर्धेसाठी